मी नाथा सावंत, मी ज्या ठिकाणी उभा आहे तो म्हणजे टेंभुर्णीतील बायपास आणि या साईडला जर बघितलं तर हे वाहनं जे आहेत ते सोलापूरच्या दिशेने चाललेले आहेत आणि असं असणाऱ्या या सर्व्हिस रोडला जिथे कनेरगावचा सर्व्हिस रोड या ठिकाणी जो साधारणतः 2 दिवस झाले असतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातो आहे आणि 40 ते 45 वर्षाचा जो इसम आहे ते मृत अवस्थेत या ठिकाणी आढळून आलेला आहे। आपण त्यांची ओळख पटण्यासाठी किंवा त्या मैताचे नातेवाईक कोण असतील तर त्यापर्यंत हा पोचण्याचा एक इमानदारीचा प्रयत्न आहे, कारण क्रियाक्रम जी शेवटचा जो विधी असतो तो करण्यासाठी जर नातेवाईक जर असतील किंवा तरी ओळख पटण्यासाठी MS मराठी हा नक्की प्रयत्न करत असते। आपण त्या ठिकाणावर ज्या ठिकाणी हे मयत झालेलं आहे आढळून आलेलं आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। बायपासकडून कनेरगावला जो सर्व्हिस रोड जातो आहे या सर्व्हिस रोडच्या या झाडाखाली अंदाजे 2 दिवसापासून मयत झाल्याची या ठिकाणी आहे। त्या संदर्भात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे PI नारायण पवार या आपल्यासोबत आहेत आणि सर्व स्टाफ या ठिकाणी ज्या मृत या ठिकाणी आढळून आलेला आहे त्याची जर ओळख पटण्यासाठी किंवा कोणाला ओळखीचं असेल नातेवाईक असेल त्यांच्याशी संपर्कासाठी किंवा पोलीस या ठिकाणी तपास करत आहेत। आपण जर पाहिलं तर कशा अनुषंगानं या झाडाखाली असणारी अशी ही बॉडी सध्या मिळून आलेली आहे, तर नक्की याचा शोध टेंभुर्णी पोलीस लावतील आणि नातेवाईकापर्यंत कशामुळे कदाचित जो दारू पित असेल, वेडा असेल किंवा कोणत्याही कारणाने त्याने मयत कशामुळं झाला हे मात्र अद्याप अस्पष्ट असून या ठिकाणी टेंभुर्णी पोलीस स्टेशन या व्यक्तीचा नातेवाईकांचा शोध या ठिकाणी घेत आहे। सदर मयत हे अंदाजे वय 35 ते 40 असण्याची शक्यता आहे। पांढरी पॅन्ट पिवळा T-शर्ट अंगामध्ये असून हा मयत ज्याच्याबद्दल कोणाला माहिती असेल तर आपण टेंभुर्णी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केलं आहे आणि या माहितीबद्दल जर कोणाला माहिती असल्यास तर आपण टेंभुर्णी पोलीस स्टेशनशी नक्की संपर्क साधा। खबर असा मयत पडलेला आहे एवढं